चला मागच्या लेक्चरपर्यंत आपण लक्ष द्या. मागच्या लेक्चरपर्यंत आपण काय केलेलं होतं, दोन प्लॅन घेतले, एक मी काढला एक तुम्ही, त्याचं सगळं जवळपास 12 क्वांटिट्या काढल्या बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, सेमच क्वांटिटीज काढायची पण मेथड बदलायची. आतापर्यंत आपण कोणती मेथड घेतली, लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड घेतली बरोबर. त्यालाच दुसरं नाव काय होतं, PWD मेथड. त्यालाच दुसरं नाव काय होतं, इन टू इन आउट टू आउट मेथड. हे सगळे नावं लक्षात ठेवायचे. पेपरला लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथडच नाव येईल असं कंपल्शन नाही आहे. म्हणून मग दुसरं यांच्यापैकी कोणतं नाव आलं का घाबरायचं नाही, लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड असणार आहे. कोणतं लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड ओरिजिनल नाव, PWD मेथड, इन टू इन आउट टू आउट मेथड. ओके चला मग आता नेक्स्ट हेडिंग टाका, सेंटर लाईन मेथड. नोट्स ओपन करायचे आहे सगळ्यांनी, नोट्समध्ये सगळं दिलेलं आहेच पण लक्ष द्या तरी आपण सगळं इथं सांगणार आहे. सेंटर लाईन मेथड, सेंटर लाईन मेथड, सेंटर लाईन मेथड. हेडिंग द्या सेंटर लाईन मेथड, सेंटर लाईन मेथड. ओके मग आता लक्ष द्या, आपण लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथडमध्ये सर्वात पहिली स्टेप काय केली होती सांगा. बरोबर, म्हणजे दिलेल्या प्लॅनचा सेंटर लाईन प्लॅन काढायचा आहे बरोबर. सेम याच्यामध्ये पहिली स्टेप लिहा, ड्रॉ सेंटर लाईन प्लॅन फॉर, किंवा असं लिहा पहिले, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर to find quantities by center line method. ओके त्याच्यामध्ये पहिली स्टेप लिहा, ड्रॉ सेंटर लाईन प्लॅन ऑफ गिवन प्लॅन. मग आता दिलेला प्लॅन दोन प्रकारचा असू शकतो, हे मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं बरोबर ना. कोणत्या प्रकारचा असू शकतो, एक तर तो लाईन प्लॅन असू शकतो किंवा तो डेव्हलप प्लॅन असू शकतो बरोबर. मग आता सेकंड नंबरची स्टेप, आता तुम्हाला कळालं आहे की सेंटर लाईन प्लॅन कसा काढता. जर तो लाईन प्लॅन असेल तर त्याला डेव्हलप करायचं मग सेंटर लाईन काढायचा, किंवा तो जर ऑलरेडी डेव्हलप असेल तर त्याला डायरेक्ट सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ करायचा. पण सेंटर लाईन प्लॅन मस्ट ड्रॉ करायचं, म्हणजे एक्झामला आपल्याला प्रश्नामध्ये जो प्लॅन दिला आहे ना तो नाही काढायचा आहे, आपल्याला डायरेक्ट सेंटर लाईन प्लॅन काढायचा. आपल्या वहीवर फक्त सेंटर लाईन प्लॅन काढायचा. ओके पहिल्या स्टेपमध्ये. मग त्याच्यानंतर सेकंड स्टेप आपली काय असणार आहे की फाइंड आउट सेंटर लाईन लेंथ ऑफ ईच वॉल्स. प्रत्येक वॉलची आपल्याला सेंटर लाईन लेंथ काय करायची आहे, फाइंड आउट करायची. मग मी आता इथं एक सॅम्पल म्हणून एक प्लॅन ड्रॉ करतो. तुम्ही नंतर करा तो. याला समजा मी रूम 1 म्हटलं 3 बाय 3 मीटर आणि याला रूम 2 म्हटलं 2 बाय 3 मीटर. आता लक्ष द्या, हा समजा प्लॅन आपल्याला दिलेला आहे, तर याच्यामध्ये सर्वात पहिलं आपलं काम काय राहील, त्याचा सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ करून घेणे. मग हा मी सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ केला. ओके समजा माझी विड्थ ऑफ वॉल BW किती आहे, 300 mm. प्रत्येकच वेळेस 300 mm राहील आणि मग मी 0.3 ला डिवाइड बाय 2 करल असं रट्टा मारू नका. त्यांनी सेक्शनमध्ये वॉलची थिकनेस किती दिली ती बघा, कारण की कसं होतं आपण जास्त न्यूमरिकल सॉल्व करून आपल्याला वाटतं हां हेच असतं नेहमी म्हणून पटापट सॉल्व करतो, मग ते चुकणार आहे तुमचं बरोबर. म्हणून ती 230 mm सुद्धा दिलेली असू शकते, ती 200 mm ची असू शकते, ती 150 mm ची असू शकते वॉल थिकनेस. म्हणून बघायचं आहे स्पेशली क्वेश्चनमध्ये की आपल्याला वॉल थिकनेस त्यांनी किती दिली. ओके मग आता बघा आपल्याला इथं समजा 300 mm दिलेली. ओके मग आता मला सांगा स्टेप काय, फाइंड आउट सेंटर लाईन लेंथ्स लेंथ्स ऑफ ईच वॉल. ओके प्रत्येक वॉलच्या सेंटर लाईन लेंथ आपल्याला फाइंड आउट करायचे. मग सांगा सर्वात पहिले ही इथली काय येईल सांगा, ही 3 मीटर आहे ना, ही लेंथ किती येईल
3 मीटर प्लस 0.15 प्लस 0.15 म्हणजे किती येईल? 3.3 मीटर, बरोबर. मग ही 3.3 झाली तर ही पण किती येईल? ही पण किती येईल? बरोबर. मग आता ही सांगा. का मी या सारख्या घेतल्या? कारण की त्या कंटिन्युएशनमध्ये त्याच्यात कुठं खटके वगैरे नाही आहे म्हणून. आता ही सांगा कशी काढली? 0.15 अर्ध प्लस 3 प्लस 0.3 प्लस 2 प्लस 0.15 करा, किती येतं? 5.6 मीटर. मग ही आणि ही वॉल सारखी का? ओके. म्हणजे आता मला हे कळालं की दिलेल्या मी सगळ्या वॉलची काय काढून घेतली? सेंटर लाईन लेंथ काढून घेतलेली आहे. ओके. मग आता नेक्स्ट स्टेप. आता पुढं काय करायचं आपल्याला? आता याच्यात थर्ड स्टेप काय? आता मागच्या वेळेस आपण लॉंग वॉल शॉर्ट वॉलमध्ये काय केलं? ही स्टेप झाल्यानंतर त्याच्याकडं बघितलं आणि बघितल्यानंतर ठरवलं की सर्वात मोठी लेंथ कोणती, तिला L1 दिलं, मग L2 L3 वगैरे, आणि मग उरलेल्या वॉलपैकी सर्वात मोठी कोणती, तिला S1 दिलं, मग S2 S3 वगैरे असं काही केलं होतं. पण आता सेंटर लाईन मेथडमध्ये आपल्याला असं नाही करायचं आहे. आता याच्यात नेक्स्ट स्टेप काय असणार आहे आपली? थर्ड स्टेप. फाइंड आउट टोटल सेंटर लाइन लेंथ. फाइंड आउट टोटल सेंटर लाइन लेंथ, त्यालाच आपण म्हणतो टोटलचा T, सेंटर लाईनचा C आणि लेंथचा L. TCL. ओके. मग आता मला सांगा टोटल सेंटर लाईन लेंथ फाइंड आउट करायची. आपल्याकडे या सगळ्या सेंटर लाईन लेंथ आलेल्या आहे. मग टोटल करायची म्हणजे काय करावं लागेल? सगळ्यांना ॲड करावं लागेल ना, सगळ्यांची बेरीज करावं लागेल. मग सांगा सगळ्यांची बेरीज कशी येईल? टोटल सेंटर लाईन लेंथ इज इक्वल टू, इकडून सुरू करतो मी आता. 3.3च्या किती वॉल आहे? 1 2 3. मग एक तर तुम्ही असं लिहा 3 × 3.3 किंवा मग असं लिहा 3.3 प्लस 3.3 प्लस 3.3, तुमची मर्जी. सगळ्या लेंथ कवर झाल्या पाहिजे. प्लस 5.6च्या किती वॉल आहे? टोटल किती वॉल आहे? 1 2 3 4 5. 3 आणि 2 5. सांगा टोटल सेंटर लाईन लेंथ किती आली? हे फॉर एक्झाम्पल चालू आहे बरं का आपलं. फॉर एक्झाम्पल, हे काय खरं खुरं नाही काही, हे जस्ट समजण्यासाठी आहे. फॉर एक्झाम्पल किती आली? 21.1 मीटर. म्हणजे टोटल सेंटर लाईन लेंथ आपल्याकडे आली. ओके. इथपर्यंत कळालं? इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का की हे कसं आलं ते कसं आलं? मस्के कळालं ना? सोपं आहे. पहिला दिलेल्या प्लॅनला सेंटर लाईन प्लॅनमध्ये कन्वर्ट करणं. ओके. मग तो कसाही असो, तो लाईन प्लॅन असला तरी त्याला डेव्हलप करून सेंटर लाईन करायचा, किंवा तो डेव्हलप प्लॅन असला तरी त्याला सेंटर लाईन करायचा. बरोबर. सेकंड स्टेप काय की सेंटर लाईन लेंथ फाइंड आउट करायच्या सगळ्या, आणि एकदा लेंथ फाइंड आउट केल्या का खाली त्याची टोटल करायची. त्याला हे नाव लक्षात ठेवा, हे वारंवार आपलं सॉल्व करताना येणार आहे. जेव्हा आपण तो टेबल तयार करू, MB शीट तयार करू, तेव्हा वारंवार हे येणार आहे TCL. आपण प्रत्येक वेळेस टोटल सेंटर लाईन लेंथ असं लिहित नाही बसणार, आपण शॉर्ट फॉर्म लिहू TCL. मग त्याचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे की पूर्ण प्लॅनमध्ये जेवढ्या पण लेंथ आहे त्यांची काय करायची आहे? टोटल करायची. ओके. मग आता फोर्थ स्टेप, 4 नंबरची स्टेप. चौथ्या नंबरमध्ये आपल्याला काय करायचं आहे की फाइंड आउट टोटल नंबर्स. लिहू नका इकडे, लक्षात. टोटल नंबर्स ऑफ T, हा T वर का, T जंक्शन्स. आता टोटल नंबर ऑफ T जंक्शन्स म्हणजे काय? दिलेल्या प्लॅनमध्ये जिथं जिथं सेंटर लाईनचा T तयार होत असेल ना, T शेप, एक तर सिंगल T किंवा डबल T. डबल T म्हणजे कसा शेप असेल? हां, प्लसवाला असेल ना डबल T, असा आणि असा, एकदा असा आणि एकदा असा. बरोबर. आणि सिंगल T म्हणजे आपला नॉर्मल जो कॅपिटल T असतो तो. मग दिलेल्या सेंटर लाईन प्लॅनमध्ये कुठं कुठं T होतोय तो मोजायचा आहे. त्याला आपण काय म्हणतो? नंबर ऑफ T जंक्शनला आपण N म्हणतो, स्मॉल n आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. मग आता मला सांगा इथं कुठं कुठं T तयार होतोय?
प्रत्येक कॉर्नर पासून सुरुवात करायची. इथं होतोय का, इथं काय तयार होतोय, एल. इथं एक टी तयार होतोय, बरोबर, हा काय हा टी. इथं होतोय का, नाही, इथं आणि इथं एक होतोय. मग जिथं टी तयार झाला ना तिथं समजा एक टी तयार होतोय, एक द्यायचा. एक टी तयार होतोय, एक लिहायचा. म्हणजे आता टोटल नंबर ऑफ टी जंक्शन किती आली या प्लॅनमध्ये, 2. म्हणजे तिथं यांची व्हॅल्यू किती आली, म्हणजे इथे यांची व्हॅल्यू किती आली, 2. ओके. आता थोडासा अवघड प्लॅन घेऊ म्हणजे तुम्हाला अजून कळल. ओके, लक्ष दे. हे फॉर एक्झाम्पल चालू आहे, हा काय कंटिन्युएशन मध्ये नाही आहे आपला. समजा आपल्याकडे मी डायरेक्ट आता सेंटर लाईन प्लॅन काढतो. हा सेंट्रल लाईन प्लॅन आहे. चला मग आता याच्यात सांगा टी कुठं कुठं तयार होतो, इथं होतोय का, इथं होतोय का, मग इथं एक द्या. इथं होतोय का, इथं एक द्या. इथं होतोय का, इथं, इथं होतोय का, इथं होतोय का, इथं होतोय का, त्याच्यानंतर हा झाला. इथं होतोय का, एक द्या. इथं होतोय का, हे काय टी कसा बी असो, टी उलटा तिरका कसा बी, फक्त टी तयार व्हायला पाहिजे. होतोय नाही तर, अरे हा टीच आहे ना, हा असा टीच आहे ना. इथं आता इथे, इथं कुठं होतोय, इथं येले ना. इथं, इथं होतोय, इथं होतोय का, इथं होतोय का. आता इथं बघा, हा एक टी आणि हा एक टी, 2 टी तयार झाले ना. म्हणजे मग इथं किती घ्यायचे, 2. मग या केसमध्ये नंबर ऑफ टी जंक्शन किती आले सांगा, मोजा किती आले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे ह्या केसमध्ये यांची व्हॅल्यू किती आली, कळलं का. किती पण अवघड एवढा असं प्लॅन येणार पेपरला आपल्याला, सांगतोय मी तुम्हाला. टी शोधायची आणि डबल टी कसा आला, हा प्लसचं साईन तयार झालं तसं. म्हणजे हा समजा असा प्लॅन असेल आणि ह्या प्लॅनमध्ये हा इथला जो पोर्शन आहे ना, हा डबल टी झाला ना. क्रॉस, डबल टी पेक्षा क्रॉस लक्षात ठेवा. जर क्रॉस झालं तर 2 घ्यायचे आणि नुसता टी झाला तर किती घेणार, 1. इकडं 1, इकडे 1 आणि इकडे 1. कळलं. आणि मग ते मोजायचे, ती म्हणजे यांची व्हॅल्यू. आता इथे यांची किती व्हॅल्यू असणार आहे, 1 2 3 4 5 6. n इज इक्वल टू 6. कळलं इथपर्यंत. ओके. मग आता आपल्याला लास्ट स्टेप आणि नंतर डायरेक्ट टेबल तयार करायचं आहे. शेवटची स्टेप काय असणार आहे आपली 6 नंबरची, फॉर्म्युला टू फाइंड लेंथ ऑफ each activity by center line मेथड. प्रत्येक ॲक्टिव्हिटीची लेंथ फाइंड आउट करायची. म्हणजे एक्सकॅव्हेशनची लेंथ फाइंड आउट करणं, ब्रिकवर्कची लेंथ फाइंड आउट करणं, UCRची लेंथ फाइंड आउट करणं, PCCची लेंथ फाइंड आउट करणं, DPCची लेंथ फाइंड आउट करणं. ह्या करण्यासाठी इथं एकच फॉर्म्युला आहे. म्हणजे मागच्या वेळेस आपण काय करायचो, L1 प्लस विड्थ ऑफ आयटम, S1 मायनस विड्थ ऑफ आयटम, असं जेवढे असेल तेवढे करायचो. आता तेवढं करायची गरज नाही, एकच फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजे प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये एकच तोच सेम फॉर्म्युला रिपीट होत राहील. मग तो फॉर्म्युला काय की लेंथ इज इक्वल टू टोटल सेंटर लाईन लेंथ मायनस 1/2 इंटू n म्हणजे काय, छोटा n म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ टी जंक्शन्स इंटू विड्थ ऑफ, बोला विड्थ ऑफ आयटम. बघा नोट्समध्ये व्यवस्थित फॉर्म्युला आहे का हाच. टोटल सेंटर लाईन लेंथ कुठं काढली आपण, टोटल सेंटर लाईन लेंथ कोणत्या स्टेपमध्ये काढली, 3rd स्टेपमध्ये. n कोणत्या स्टेपमध्ये काढला, 4th. विड्थ ऑफ आयटम आपल्याला जागेवर भेटून जाईल. बघा सेंटर लाईन मेथडमध्ये फॉर्म्युला चेक करा.
एस्टिमेटच्या नोट्समध्ये बघावं लागेल. काय दिलं आहे तिथं? सेम आहे ना, बरोबर आहे ना, प्रिंटिंग मिस्टेक नाही ना? TCL हे मायनस आहे ना, दाखव तिथं काय. मायनस घ्यावं लागेल तिथं, राहिला असेल. हे बघ पुढं मायनस घेतलं, मायनस करा तिथं. नोट्समध्ये करेक्शन करून घ्या. त्याच्यासाठी आपल्याला रोज नोट्स आणायचे आहेत. नोट्समध्ये करेक्शन करा. तिथं मायनस साईन प्रिंटिंग मिस्टेकने राहिला आहे, तिथं मायनस द्या. ओके, चला, कळालं का? मग याच्या पुढं आता डायरेक्ट काय करायचं आहे, 7व्या स्टेपमध्ये यूज MB शीट, मेजरमेंट शीट यूज करायचं आणि क्वांटिटीज फाइंड आउट करायची. संपला विषय. हे फार लवकर होणार आहे तुमचं, इकडे लक्ष द्या. हे फार लवकर होणार आहे. हे हा एकच फॉर्म्युला प्रत्येक क्वांटिटीमध्ये, प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये हा एकच फॉर्म्युला असणार आहे. ओके, बाकी तर सारखंच आहे. म्हणजे इथं वेगळं काय होतं, तर वेगळं म्हणजे हा टोटल सेंट्रल लाईन लेंथ ही एक कन्सेप्ट आली की सगळ्यांची टोटल करायची आहे. नंबर ऑफ टी जंक्शनवाली आली आणि हा फॉर्म्युला. 3च गोष्टी वेगळ्या फक्त लॉंग हॉल शॉर्ट हॉल मेथडच्या. आता सर्वात महत्त्वाचं जे मी सांगतोय तुम्हाला ओरलला विचारलं जाईल. काय की ओरलला प्रश्न विचारत नाही, कारण की त्यांना पण एवढा डिफरन्स माहिती नसतो. पण तुम्हाला सांगतो मी की लॉंग हॉल शॉर्ट हॉल मेथड आणि सेंट्रल लाईन मेथड या दोघं सेंटरमध्ये कॉमन किती क्वांटिटी ज्या आपण काढू शकतो. मग आपण लॉंग हॉल शॉर्ट हॉल मेथड आणि सेंट्रल लाईन मेथडमध्ये दोघांमध्येही अशा क्वांटिटी की ज्या दोघंही मेथडने आपण काढू शकतो. अशा कोणत्या आहे, तर सर्वात पहिले एक्सकवेशन आपण काढू शकतो. त्याच्यानंतर आपण PCC काढू शकतो. त्याच्यानंतर आपण UCR काढू शकतो. त्याच्यानंतर आपण DPC काढू शकतो आणि त्याच्यानंतर आपण ब्रिकवर्क काढू शकतो. या 5 क्वांटिटी अशा आहे की ज्या आपण सेंट्रल लाईन मेथडने सुद्धा काढू शकतो, लॉंग हॉल शॉर्ट हॉल मेथडने सुद्धा काढू शकतो. याच्या व्यतिरिक्त जेवढ्या पण क्वांटिटी आहे त्यांना तुम्ही सेंट्रल लाईन मेथडने काढणार ना, तुम्ही लॉंग हॉल शॉर्ट हॉल मेथडने काढणार. कारण की प्लिंथ फिलिंगला आपण लॉंग हॉल शॉर्ट हॉल मेथड यूज केली का, प्लास्टरला केली का, फ्लोरिंगला केली का, सज्जाची कॉन्क्रीटची क्वांटिटी काढायला केली का, नाही. कळत आहे? म्हणजे या 5च क्वांटिटी अशा आहे की ज्या 5च क्वांटिटी आपल्याला पेपरला विचारल्या जातात. जर सेंट्रल लाईन मेथड आणि लॉंग हॉल शॉर्ट हॉल मेथडमध्ये जर आपल्याला त्यांना कॉमन विचारायच्या असतील तर पेपरला कोणतीही एक मेथडनी सॉल्व करायचं असतं. असं कंपल्शन नाही की त्यांनी द्यायलाच पाहिजे. दिलं तर मग तुमचा प्रॉब्लेम होणार आहे. जर समजा एखादा म्हणाल मला नाही सेंट्रल लाईन मेथडनी करायचं किंवा मला नाही लॉंग हॉल शॉर्ट हॉल मेथडनी करायचं, पेपरला त्यांनी कंपल्शन दिलं की लॉंग हॉल शॉर्ट हॉल मेथडनीच करा, ती आपल्याला आली पाहिजे. कंपल्शन दिलं सेंट्रल लाईन मेथडनीच करा, दोघंही मेथड यायला पाहिजे. आणि जर काहीच सांगितलं नाही, नुसतं फाइंड आउट क्वांटिटी सांगितलं, तुमची चॉईस असणार आहे. तुम्ही सेंट्रल लाईन मेथडनी करू शकता, तुम्ही लॉंग हॉल शॉर्ट हॉल मेथडनी करू शकता, ज्यांनी पटकन होईल त्यांना. याला फार वेळ लागतो करायला, म्हणून सांगतो याची प्रॅक्टिस करा. दिसायला सोपं दिसणार आहे सगळं, पण पेपरला टाइम कन्झ्युमिंग. याला जर 8 तास लागणार, संपला विषय. तुम्ही 4 मार्काला 8 तास लावला काय उपयोग नाही. तुमचं हार्डली 15 मिनिटात व्हायला पाहिजे सगळं. सेंट्रल लाईन प्लॅन पण काढून ते MB शीट तयार करून सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आणि लास्टला सर्वात शेवटी समरी करायची. समरी कसली, आपल्याला पेपरला कोणत्याही 4च क्वांटिटी विचारल्या जाणार आहे. मग खाली काय लिहायचं, सगळं टेबल वगैरे झाल्यावर खाली समरी लिहायची. समरीमध्ये समजा त्यांनी एक्सकवेशन विचारलं, UCR विचारलंय, ब्रिकवर्क विचारलं आणि DPC विचारलंय, तर हे 4ही नावं टाकायचे आणि डायरेक्ट त्यांची टोटल क्वांटिटी लिहायची. बस टोटल क्वांटिटी. म्हणजे पेपरवाल्याला चेक करायला सोपं जातं. एवढं सगळं तो पाना चेक नाही करत, लास्टचं चेक करतो, त्याच्याकडे क्वांटिटी राहतात. मॅथ झाल्या फुल मार्क्स, नाही झाल्या कमी मार्क्स, आणि एकदमच दूरपर्यंत आल्या म्हणजे काहीतरी चुकलेलं आहे 0 मार्क्स. ओके, 0.5 मीटर क्यूब किंवा 0.5चा इकडं तिकडं चालतं. म्हणजे तुमची 11.5 आली आणि त्याची 12 आली तरी फुल मार्क्स भेटतील. तुमची 12 आली त्याची 11.5 आली, फुल मार्क्स भेटतील. किंवा तुमची 12 आली आहे आणि त्यांची 11.8 आली, बिलो 0.5 तुम्हाला चालणार आहे 0.5 पर्यंत. पण 0.5च्या जास्त डिफरन्स गेला म्हणजे तुम्ही काहीतरी गडबड केली आणि तुम्हाला 0 मार्क भेटतील. म्हणून व्यवस्थित करायचे. ओके, लिहून घ्या.
लिहून घ्या, काय अडलं असेल तर विचारा. चला लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिली स्टेप. ओके, आता काढू नका, आता नंतर काढा. इकडं लक्ष द्या, आता समजणं महत्त्वाचं आहे. अथर्व इकडं लक्ष दे. चला पहिली स्टेप काय, सर्वात पहिले दिलेल्या प्लॅनला काय करून घ्यायचं आहे, सेंटर लाईन प्लॅन करून घ्यायचं. म्हणजे काय अवघड नाही, दिलेल्या प्लॅनला सेंटर लाईन लेंथ आपल्याला ड्रॉ करायची. ओके, मग हा प्लॅन दिलेला होता आपल्याला, याला सेंटर लाईन प्लॅन आपण करून घेतला. चला केला सेंटर लाईन प्लॅन. ओके, मग आता सेंटर लाईन प्लॅन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेकंड नंबरची स्टेप, सेंटर लाईन प्लॅनच्या सगळ्या लेंथ काय करायच्या आहे, फाइंड आउट करून घ्यायच्या. बरोबर. मग आता चला सगळ्या लेंथ मला सांगा, ही लेंथ सांगा, ही एक मोठी लेंथ सांगा. आता या मोठ्या लेंथ किती आहे, 1 2 3, त्याच्यानंतर ही एकच आहे आणि ही कंटिन्युएशनमध्ये सांगावं लागेल आपल्याला पूर्ण. त्याच्यानंतर ही झाली, ही एक सांगावं लागेल एवढी, त्याच्यानंतर ही सांगावं लागेल. म्हणजे ही कवर झाली का, एक ही एवढी एकच कवर होईल, ही एवढी पण घ्यावं लागेल, ही एवढी घ्यावं लागेल. आणि ही झालेली आहे, ही घ्यावं लागेल. सगळ्या भिंती कवर झाल्या पाहिजे एवढं, ही नाही सॉरी, खालपर्यंत घ्यावं लागेल ती. का ही घेऊ शकतो आपण, नाही ही झाली ना, ही 1 2 आणि 3, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, 8 भिंती का बघा, मोजा. वरची किती आली, कशी काढली, 0.15 प्लस 1.4 प्लस 0.3 प्लस 3 प्लस 0.3 प्लस 3 प्लस 0.15 किती आली, 8.3 मीटर. आता सेंटर लाईन लेंथ कशी काढायची आता खूप झालं आहे आपलं, आता परत त्याच्यावर चर्चा करण्यात पॉईंट नाही. ही सांगा, ही सांगा. आता इथं मध्ये भिंत नाही, याचा अर्थ काय, ते लेंथ नाही घेणार का. ही 3.3 म्हणजे ही पूर्ण डायनिंगचा एरियाची लेंथ आहे आणि ही 3.3 म्हणजे पूर्ण याची लेंथ. आता याच्यामध्ये लेंथ नाही कोणती, ही 0.15 प्लस 3 प्लस 0.3 प्लस 3 आणि प्लस 0.15 6.6 मीटर. ही अख्खी 6.9 कशी केली, 0.15 प्लस, बरोबर बरोबर बरोबर. इथं मध्ये भिंत नाही आहे म्हणजे इथं 0.3 वाला ॲड नाही करायचं बरं का, मध्ये भिंत नाही म्हणजे ॲड नाही करायचं. आता पुढे म्हणजे ही झाली, म्हणजे 1 2 3 वॉल आपल्या कवर झाल्या उभ्या, बरोबर. ही झाली म्हणजे ही एक झाली, ही टोटल झाली. आता ही सांगा, ही सांगा एवढी किती, 2.7 मीटर. आता ही सांगा एवढी 1.7 मीटर. आणि ही सांगा, ही एवढी 3.3 मीटर. सगळ्या वॉल कवर झाल्या का, एकदा मोजा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. टोटल नंबर ऑफ वॉल किती आहे, 8. परत एकदा बघा तुमच्या प्लॅनमध्ये व्यवस्थित, 8ही वॉल कवर झाले का आपल्या, 8च वॉल आहे का, अजून कोणती मिस होते बघा. ही खटकी होती म्हणून ही एक वॉल वेगळी केली आणि ही एक वॉल वेगळी केली खाली. जर तो वॉशरूम असा पूर्ण असला असता ना तर मग ही अख्खी पकडली असते आपण, पण ती खटकी आली ना. हा 2.4 वालाच आहे एवढा आणि हा 3.3 वाला आहे. कोणती, ही 1.7च्या खाली कुठे आहे, ही काय काढली ना, ही नाही ना, मग ही 1 2 आणि 3 कंटिन्युअस मध्ये पकडले ना आपण. ही अख्खी ना इथून तर इथपर्यंत, सेम ही इथून तर इथपर्यंत आहे, सेम ही इथून तर इथपर्यंत. हां 6.9च्या 3 वॉल पकडला, कळालं. ओके.
मग आता सेकंड स्टेप आपली काय असणार आहे याच्यानंतर? लिहू नका लिहायला नंतर वेळ आहे ना, कशाला लिहित आहे? इकडं बघा काय नेक्स्ट सांगा, चालू घे. सेकंड सांगा काय? सेकंड स्टेप, पहिली स्टेप केली आपण, दिलेल्या प्लॅनचा सेंटर लाईन प्लॅन काढून घेतला. सेकंड स्टेप सांगा. फाइंड TCL म्हणजे काय? टोटल सेंटर लाईन लेंथ. मग सांगा आता, प्रत्येक वॉल कव्हर झाली पाहिजे. TCL इज इक्वल टू, पहिले वरची घेऊ 8.3 प्लस 8.3 ची एकच वॉल आहे ना, मग त्याला काय घ्यायची गरज नाही. 6.9 इंटू 3 म्हणजे ही झाली आणि ही झाली. त्याच्यानंतर प्लस 2.7 ची एकच वॉल आहे, प्लस 1.7 ची एक वॉल आहे, प्लस 3.3 ची एक वॉल आहे, प्लस 6.6 ची एकच वॉल आहे. झाल्या का सगळ्या? बघा सगळ्या झाल्या का? 3 4 5 6 7 8 झाल्या ना, 8 वॉल. मग अशी पण 8च केला ना आपण. 6 किती आली मग लेंथ? TCL इज इक्वल टू किती आली बघा? 43.3 मीटर. ही झाली टोटल सेंटर लाईन लेंथ. क्रॉस चेक करा सगळ्यांनी. आली का? कॅल्सी कुठे काय? तिसरी स्टेप सांगा काय करावं लागेल? फाइंड आउट, बरोबर, फाइंड आउट टोटल नंबर ऑफ T जंक्शन म्हणजे एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग आता इकडे लक्ष द्या सर्वांनी. टोटल नंबर ऑफ T जंक्शन म्हणजे एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग आता कुठं इथं आहे का? T तयार होतोय का? इथं तयार होतोय का? इथं एक, इथं होतोय का? सरळ नाही. इथं एक, इथं एक होतोय बघा, एक. त्याच्यानंतर इथे एक, त्याच्यानंतर इथे एक. इथं होतोय का? नाही. इथं नाही. इथं एक. अजून कुठं राहिला? संपले ना. क्रॉस तर नाहीच आहे, नाही आहे म्हणून. असला असता तर मग 2 घेतले असते. म्हणजे समजा ही वॉल कंटिन्युएशन मध्ये असली असती तर मग इथं क्रॉस तयार झाला असता, मध्ये 1च्या जागी 2 घेतला असता. पण आता तसं नाही आहे. ओके, म्हणून T आपल्याला काउंट करायची. आलं का? सगळे T कवर झाले का बघा? मग आता किती T आहे बघा? 1 2 3 4 5 6 7 आहे ना. किती? 1 2 3 4 5 6. म्हणजे T किती आहे? 6. नंबर ऑफ एन ची व्हॅल्यू किती आली? 6. कळालं का? हेच समजण्यासारखे, बाकी काही नाही. ओके, मग आता संपला. आता चौथ्या ह्याच्यात काय करायचं? ड्रॉ MB टेबल अँड फाइंड आउट क्वांटिटी. लक्ष द्या. आता इकडं मावणार नाही म्हणून इकडं काढतो. सांगा मेजरमेंट शीटचा टेबल सांगा. पहिले काय? SR नंबर, पुढे डिस्क्रिप्शन, पुढे युनिट, पुढे नंबर्स, पुढे तो फॉर्म्युला इथंच. तो सगळ्या क्वांटिटीला यूज करायचा आहे. तो आपण स्टेपमध्ये फक्त लिहून घेतला. तो डायरेक्ट आता इथंच शीटमध्ये L, त्याच्यानंतर B, त्याच्यानंतर H, त्याच्यानंतर क्वांटिटी आणि लास्टला रिमार्क. ओके, चला मग सर्वात पहिली क्वांटिटी कोणती काढतो आपण? ठीक आहे, दिसतंय क्वांटिटी. एक्सकॅव्हेशन काढतो. मग सर्वात पहिले चला सांगा. सर्वात पहिले एक्सकॅव्हेशन. आता इथं तो फॉर्म एक्सकॅव्हेशन कशात मोजतो? मोड्स ऑफ मेजरमेंट मीटर क्यूब. आता इथं तो फॉर्म्युला L इज इक्वल टू, सांगा काय फॉर्म्युला आहे?
नाही हाफ का TCL मायनस 1/2 इंटू n इंटू विड्थ ऑफ आयटम WOI. ओके, इकडं लक्ष द्या. मग आता L टोटल सेंटर लाईन लेंथ किती आली तुमची? परफेक्ट आली ना. परत एकदा चेक करा. मायनस 1/2 n किती आहे? 6 आणि एक्सकॅव्हेशनची विड्थ किती आहे? किती? 0.1 1000 1 मीटर. MM मध्ये घेतो का आपण कधी? मीटर मध्ये घेतो ना, म्हणजे 1. मग सांगा L ची व्हॅल्यू किती आली? डायरेक्ट इथं लिहू आपण. आता L किती आली? किंवा इथं लिहा L किती आली? 40.3 मीटर. बरोबर. आता टोटल सेंटर लाईन लेंथ अशा किती टोटल सेंटर लाईन लेंथ? एकच आहे ना, म्हणजे नेहमी याच्यात नंबरची व्हॅल्यू एकच येणार आहे, लक्षात ठेवा. बरोबर. L किती काय आली? 40.3. विड्थ ऑफ आयटम किती आहे? 1. हाईट किती आहे एक्सकॅव्हेशनची? किती? 9.5. 9.5 नो मीटर. 11.5 11.5 मीटर. करा ना, टोटल करा, डिवाइड बाय 1000 करा. 1.15 मीटर करा. क्वांटिटी किती येते? मल्टिप्लिकेशन करा. नंबर्स पासून घ्यायचे. अरे हा एवढा एक्सकॅव्हेशन येईल ना पूर्ण. बरोबर. 400 700 400 1100 आणि 50 1150 म्हणजे 1.15 मीटर. बरोबर ना. किती आली ही? 46.345 मीटर क्यूब. संपलं एक्सकॅव्हेशन. काय अवघड आहे? लॉंग व शॉर्ट हॉलमध्ये कसं करायला लागायचं आपल्याला? L1 L2 L3 S1 S2 S3 आणि मग त्यांची टोटल मारा परत 17. इथं संपलं एवढंच. मीटर क्यूब येईल. तिथं द्यायची गरज नाही, आपण ऑलरेडी दिली क्वांटिटी. कळलं का? आता नेक्स्ट क्वांटिटी लिहू नका, इकडे लक्ष द्या. सेकंड सांगा. सेकंड कोणती काढतो आपण? PCC. बरोबर. PCC कशात मोजता? मीटर क्यूबमध्ये मोजता. बरोबर. मग आता सांगा, फॉर्म्युला सांगा. बोला. TCL मायनस 1/2 इंटू n इंटू विड्थ ऑफ आयटम. मग सांगा L इज इक्वल टोटल सेंटर लाईन लेंथ 43.3. 1/2 n ची व्हॅल्यू किती? 6. विड्थ ऑफ आयटम PCC ची विड्थ किती आहे? कुठं दिसते PCC? इथं. त्याची विड्थ किती आहे? 1. बरोबर. मग इथं घ्या 1. किती आली? 40.3 मीटर. 1 40.3. विड्थ पण किती येईल? 1. आणि PCC ची हाईट किती येईल सांगा? PCC ची थिकनेस 0.2. सांगा. 8.06. कळालं? लिहा. काय अवघड आहे? संपली PCC. टोटल सेंटर लाईन लेंथ जास्त फास्ट आहे, म्हणजे पेपरला त्यांनी मेन्शन केलेलं नसेल तर नेहमी हीच चॉईस करायची. फक्त ते एनच्या व्हॅल्यू नीट काउंट करता आल्या पाहिजे, कारण की हा बेसिक डाटा महत्त्वाचा आहे. हा टोटल सेंटर लाईन लेंथ घेताना चुकले आणि हे चुकले तर मग इथं काही करा, कारण की बघा ही प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्यात लागते आपल्याला. हे एनची व्हॅल्यू व्यवस्थित काउंट झाली पाहिजे. 1 2 3 4 5 आणि 6 आणि टोटल सेंटर लाईन लेंथ बरोबर काउंट झाल्या पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि ते तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट केलं पाहिजे. चला लिहा पटकन. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट कोणती क्वांटिटी येणार आता? UCR. थर्ड नंबरची. इकडे लक्ष द्या. UCR कशात मोजली जाते? कशात? मीटर क्यूब. ओके. UCR ची क्वांटिटी आपण कशी काढली होती लॉंग वॉल शॉर्ट वॉलमध्ये? कशी काढली होती? डायरेक्ट अख्खी काढली होती, काय वेगळं केलं होतं? स्टेप वाईज काढली होती. बरोबर. इथं पण स्टेप वाईजच काढायची. ओके. मग आता स्टेप पहिली समजा ही पहिली स्टेप घेऊ आणि ही दुसरी स्टेप घेऊ. मग आता स्टेप 1
स्टेप 1 सांगा फॉर्म्युला. आता फॉर्म्युला न लिहिता डायरेक्ट मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो. ओके, मग L इज इक्वल टू टोटल सेंट्रल लाईन लेंथ किती आहे 43.3 मायनस 1/2 इंटू N किती आहे 6 आणि विड्थ ऑफ आयटम स्टेप 1 ची विड्थ किती आहे 0. बरोबर, म्हणजे 0.7. सांगा किती आली लेंथ किती 41.2. क्रॉस चेक करा. नंबर्स मध्ये किती येणार 1. लेंथ किती येणार 41.2. विड्थ ऑफ आयटम किती आहे 0.7. UCRच्या पहिल्या स्टेपची हाईट काय सांग श्रेयस. पहिल्या स्टेपची हाईट पहिली स्टेप कुठे आहे हा मग त्याची हाईट किती आहे. अरे कॅल्क्युलेशन कशाला पाहिजे डोळ्यांनी दिसतीये 0. किती कशी काढली थांबा रे कशी काढली कशाला 750 ला डिवाइड केलं का बरं. अर्ध नाही मित्रा, हा ॲरो म्हणजे ही विड्थ दाखवली जाते. हे फर्स्ट इयरला शिकतो आपण ड्रॉइंगमध्ये. एखाद्या गोष्टीचे डायमेन्शन दाखवायचे असतील तर ते ॲरोनी दाखवतात. मग कसं दाखवू मी 0.75. असे सिली एवढे सिली गोष्टी नाही करायच्या. 0.75 सांगा सांगा किती आलं सांगा. इथं कन्फ्यूज झाला पेपरला तर त्यांचे डायग्रामच कळत नाही. मग काय करशील चुकवून ठेवशील. सांगा 0.75 एवढी विड्थ आहे ना पहिल्या स्टेपची. किती 21.63. बरोबर. चला स्टेप नंबर 2 सांगा. लेंथ किती टोटल सेंट्रल लाईन लेंथ मायनस 1/2 इंटू N किती आहे 6. आता स्टेप 2 ची विड्थ किती आहे 0.5. ही आहे ना विड्थ, ही स्टेप 2 ची विड्थ आहे ना. बरोबर, मग सांगा किती आली L किती आली सांगा 41.8 मीटर. नंबर्स 1च येणार 41.8 0.5 विड्थ येणार. हाईट किती आहे स्टेप 1 ची हाईट किती आहे प्राजक्ता कशी सौरभ कशी काढली हाईट. बरोबर, ही ग्राउंड लेवलची हाईट आहे पण आपली स्टेप एवढी ना पूर्ण. मग 0.6 प्लस 0.2 म्हणजे 0.8. 6 किती आलं उत्तर 16.72. क्रॉस चेक करा बरोबर आहे का. ओके, मग आता स्टेप झाले ना. मग आता काय टोटल मारा यांची. टोटल UCR ची क्वांटिटी किती आली 21.63 प्लस 16.72 किती 38.35 मीटर क्यूब. संपलं. आता इथं DPC दिलेलं नाही आहे पण आपण घेऊ. त्यांनी दिलेलं नाही DPC प्लॅनमध्ये पण आपण घेऊ इथं DPC. हे एवढं समजा DPC क्वांटिटी काढण्यासाठी. ओके, मग सांगा आता DPC ची क्वांटिटी सांगा. चौथं DPC कशात मोजतात मीटर स्क्वेअर. बरोबर. सांगा फॉर्म्युला. तुम्ही फॉर्म्युला बोला मी व्हॅल्यू लिहितो. सांगा बोला फॉर्म्युला बोला. TCL हां हां हां. विड्थ किती आहे DPC ची विड्थ किती आहे 0.5. सांगा लेंथ किती आली. हे ब्ल्यू वाला DPC आहे ते पहिल्या स्टेपच्या वरती ना. किती 41.8 मीटर. बरोबर.
मग इथं क्वांटिटी किती येणार 1, लेंथ किती येणार 41.8, विड्थ किती येणार 0.5. डीपीसीला हाईट आहे का डॅश सांगा 20.9 मीटर स्क्वेअर. ओके लिहा. चला नेक्स्ट कोणती क्वांटिटी आता आपली प्लिंथ फिलिंग आपण काढू शकतो का याच्यानी काढू शकतो का सेंट्रल लाईन मेथडनी नाही कॉमन सेन्स वापरावं लागेल. आता उरला काय ब्रिक वर्क बरोबर म्हणजे 5th नंबरला कोणती क्वांटिटी येणार आपली BBM. ब्रिक वर्क कशात मोजतात मोड्स ऑफ मेजरमेंट ब्रिक वर्कचं मीटर क्यूब बरोबर. मग आता परत एकदा इथं आपल्याला काही L1 L2 वगैरे काही करायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला बोला मी व्हॅल्यू लिहितो सांगा L = TCL बोला -1/2 इंटू N इंटू विड्थ ऑफ आयटम सांगा याची विड्थ किती आहे ब्रिक वर्कची विड्थ किती आहे किती थिकनेस आहे ब्रिक वर्कची 0.3 बरोबर. सांगा लेंथ लेंथ सांगा 42. क्रॉस चेक करा बरोबर. नंबर्स आता प्रत्येक वेळेस एकच येणार आहे. लेंथ तीच 42.4, विड्थ ऑफ आयटम 0.3. ब्रिकवर्कची हाईट महत्त्वाची आहे सांगा किती येते ब्रिकवर्कची हाईट सौरभ ब्रिकवर्कची हाईट 3000 म्हणजे मीटरमध्ये किती येईल 3 मीटर बरोबर. म्हणजे ही 3 तो 0.15 नाही घ्यायचा तो स्लॅब आहे सांगा किती आलं 38.0 किती 16 क्रॉस चेक करा. ओके मग आता झालंय का ब्रिकवर्क काढून ब्रिकवर्क झालंय का काढून डिडक्शन करावं लागेल ना म्हणजे जिथं जिथं विटाने लावल्या तिथे तिथे डिडक्ट करावं लागेल बरोबर. मग आता खाली लिहायचं डिडक्शन आता डिडक्शन नॉर्मलच त्याला काही सेंटर लाईन वगैरे नाही नॉर्मलच. काय काय डिडक्ट करायचं आपल्याला डोअर करायचं आहे विंडो करायची आहे आणि व्हेंटिलेशन करायचं आहे का नाही ते ठरवायचं आहे का कारण की ब्रिकवर्कचा रूल काय 0.5 मीटर स्क्वेअरपेक्षा कमी असेल तर डिडक्ट करायचं नाही. 0.5 आहे का 0.1 आहे नाही तो प्लास्टरला आहे. ब्रिकवर्कचं डिडक्शन बघा रूल विसरू नका ब्रिकवर्कचे डिडक्शन रूल 0.1 आहे ना लेस दॅन 0.1 मीटर स्क्वेअर असेल तर डिडक्ट करायचा नाही बरोबर. म्हणजे मग आता हा तर 0.1 पेक्षा जास्तच येणार आहे डोअर. त्याच्यानंतर हा तुमचा W 0.1 पेक्षा जास्त येणार आहे. त्याच्यानंतर व्हेंटिलेशन करून बघा याचं करा 0.6 बाय 0.6 बस 0.6 बाय 0.6 किती आहे पॉईंट म्हणजे 0.1 पेक्षा जास्त आहे ना 0.1 पेक्षा कमी आलं तर डिडक्ट नाही करायचं आहे पण आता 0.1 पेक्षा जास्त आहे बाकीचे पण करून बघा ते पण 0.1 पेक्षा जास्त येतील. ओके म्हणजे सगळेच डिडक्ट करावं लागतील इन शॉर्ट. मग चला मग आता डायरेक्ट इथं मी लिहितो याला पण मीटर क्यूब मध्येच करावं लागेल. डोअरच्या किती क्वांटिटी आहे सांगा किती डोअर आहे D किती आहे मोजा 1 2 3 4 आणि 5 D आहे बरोबर. मग इथं नंबर्स किती येतील 5. W किती आहे मोजा व्यवस्थित W आणि व्हेंटिलेशन किती आहे 1. डोअरची साईज काय 0.9 विड्थ 0.3 येणार आणि दुसरी साईज काय 2.1. विंडोची साईज 1.5 0.3 आणि हाईट 1.2 आणि व्हेंटिलेशन 0.6 0.3 आणि 0.6 सांगा किती आलं पहिलं किती आलं 5 ने बी मल्टिप्लाय करायचे सांगा 2.835 तुझं कॅल्सी कुठे कर ना मग किती 2.16 पुढं 0.108. मग याची टोटल करा आता फक्त याच्या डिडक्शनची टोटल करा
4.103 बरोबर. मग आता खाली काय लिहायचं, व्यवस्थित क्रॉस चेक करा. खाली काय लिहायचं सांगा. 5.103 मीटर क्यूब. ठीक आहे. चला, नेट क्वांटिटी ऑफ ब्रिक वर्क काय येणार, 38.16 मायनस 5.103. सांगा किती आलं. 33.057 मीटर क्यूब. क्रॉस चेक करा. बरोबर आहे. कळालं. मग लिहा. काय डाऊट आहे का कोणाला. डाऊट असेल तर विचारा. याच्यात सोपं आहे का अवघड नाही. इथं TCL वगैरे लावत नाही बसायचं. हे डिडक्शन आहे सगळीकडे सारखंच. लिहा ते. अजून एक कोणती राहिली. बरोबर ना. 7 5 12. ठीक आहे. हे होमवर्क करून आणायचं आहे. संडेला आम्ही चेक करणार आहे. संडेला पार्किंग मध्ये उभं राहून नाही करायचं आहे. तो घरूनच आता एवढे 3-4 दिवस घरूनच करून आणायचं आहे.